सध्या तरी मंत्रिमंडळात दुसरा कोणता बदल दिसत नाही। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान। मुख्यमंत्र्यांच्या विधानानं मंत्रिमंडळात बदलाचे संकेत धूसर। अखेर मंत्री माणिकराव कोकाटेंचं खातं बदललं। कोकाटेंकडे क्रीडा आणि युवक कल्याण खातं तर दत्तात्रय भरणेंकडे कृषी खात्याची जबाबदारी। न्यूज 18 लोकमतच्या बातमीवर शिक्कामोर्तब। कृषी मंत्री पदाची जबाबदारी दिल्याबद्दल आभार। शेतकरी बांधवांच्या प्रश्नांसाठी काम करणार। मला शेतीनेच घडवलंय। कृषी मंत्रीपदी वर्णी लागल्यानंतर दत्तात्रय भरणेंची पहिली प्रतिक्रिया। मालेगाव निकालानंतर राजकीय षडयंत्र उघड झालं तर काँग्रेसने भगवा आतंकवाद असा नरेटिव्ह तयार केला। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा काँग्रेसवर थेट निशाणा। शिवसेना पक्ष आणि चिन्ह प्रकरणी तात्काळ सुनावणी घेण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार। तात्काळ सुनावणी घेण्यास नकार दिल्याने सुनावणी लांबणीवर जाण्याची शक्यता। योगेश कदम यांच्या आईच्या नावावर असलेल्या सावली बारवर मोठी कारवाई। सावली बारचा परवाना रद्द। विश्वसनीय सूत्रांची माहिती। पुण्यात उपमुख्यमंत्री अजितदादांची तुफान फटकेबाजी। तुमच्याकडून कोणतीही चूक होऊ देऊ नका तर चौफुल्यांवर जाऊन तडफडू नका म्हणत दादांनी खास शैलीत कार्यकर्त्यांना दिली तंबी। पनवेलमध्ये उद्या शेतकरी कामगार पक्षाचा वर्धापन दिन मेळावा। मेळाव्यात राज ठाकरे आणि संजय राऊत एकाच मंचावर येणार। संजय शिरसाट आणि योगेश कदमांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी विरोधक आक्रमक। कोकाटेंवर कारवाई झाल्यानंतर आता शिवसेनेच्या मंत्र्यांवर कारवाई होणार का याकडे राज्याचं लक्ष। महादेव मुंडे कुटुंबियांना न्याय देण्यासाठी मनोज जरांगे मैदानात। बीडमध्ये सर्वधर्मीय बैठकीचं आयोजन। बैठकीला येण्याचं जरांगेंचं आवाहन। मतांसाठी हिंदू टेरर हा शब्द निर्माण केला। मालेगाव निकालानंतर राजकीय षडयंत्र उघड झालं। हिंदूंना आतंकवादी ठरवण्याचं काम काँग्रेस पक्ष करत होता अशी टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केली आहे। भविष्यात मंत्र्यांची कुठलीही चूक खपवून घेणार नाही। बेशिस्त वर्तन अजिबात खपवून घेतलं जाणार नाही। कारवाई होणार असा इशारा मुख्यमंत्री फडणवीसांनी मंत्र्यांना दिलाय। धनंजय मुंडेंनी माझी 3दा भेट घेतली मात्र भेटीमध्ये मंत्रिपदाबाबत कोणतीही चर्चा झाली नाही असं फडणवीसांनी सांगितलं। मंत्रिपदाचा निर्णय घ्यायचा असल्यास तिघं एकत्र ठरवू असं फडणवीस म्हणाले। मोठा रोष असल्याने आम्ही चर्चा करून कोकाटेंचं खातं बदललं। सध्या मंत्रिमंडळात आता दुसरा कोणता बदल होण्यासंदर्भात चर्चा नाही असं मुख्यमंत्री फडणवीसांनी सांगितलं। वादग्रस्त कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंचं खातं अखेर बदलण्यात आलेलं आहे। माणिकराव कोकाटे यांच्याकडे क्रीडा आणि युवक कल्याण खातं देण्यात आलेलं आहे तर दत्तात्रय भरणे यांच्याकडे कृषी खात्याची जबाबदारी देण्यात आली आहे। मांडेकर गोळीबार प्रकरणानंतर अजित पवारांनी पक्षाच्या नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना सल्ला दिलाय। कुठे चौफुल्याला जाऊन तडफडू नका, कुठेही जाऊन ठोयठोय करू नका असंही अजित पवार या कार्यक्रमावेळी बोलताना म्हटले। पुण्यामध्ये अजित पवारांना आपल्या भाषणातून फटकेबाजी करत आपल्या शैलीत कार्यकर्त्यांना त्यांनी तंबी दिलेली आहे। तुम्ही आता राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी आहात, कधी कुठे काही चूक होऊ देऊ नका असा इशारा अजित पवार यांनी दिलाय। भारतीय निवडणूक आयोगानं महाराष्ट्र विधानसभेच्या 2024च्या सार्वत्रिक निवडणुकांनंतर करण्यात आलेल्या ईव्हीएम तपासणी आणि पडताळणी प्रक्रियेमध्ये सर्व यंत्र योग्य स्थितीमध्ये असल्याचं तपासणी अंती स्पष्ट केलं। जालन्यामध्ये मध्यरात्री भर रस्त्यात गोळीबार झाल्याची धक्कादायक माहिती समोर येते। जुना जालना भागातील मुजेत चौकातील ही घटना असून पत्ता विचारण्याच्या बहाण्यानं आलेल्या दोघांनी एका व्यक्तीवर गोळीबार केला। गोळीबारात व्यक्ती गंभीर जखमी झाला असून पोलिसांकडून फरार आरोपीचा शोध घेतला जातोय।
गोंदियाच्या कवडीटोला ते मोहाडी या मार्गाची प्रचंड दुरवस्था झाली आहे. यामुळे विद्यार्थ्यांना खड्डेमय मार्गातून प्रवास करावा लागतोय. गेल्या काही महिन्यांपासून विद्यार्थ्यांना मोठा त्रासही सहन करावा लागतोय. चिखलमय रस्त्यातून प्रवास करावा लागत असल्यानं विद्यार्थी हैराण झाले. सांगली जिल्ह्यातील वाटेगाव इथे साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची 105वी जयंती साजरी करण्यात आली आहे. यावेळी रोहित पवारांनी संकल्प केल्याप्रमाणे त्यांनी अण्णाभाऊ साठे यांच्या कुटुंबियांना नवीन वास्तू बांधून देत असल्याचं त्याचं लोकार्पण केलं. अकोल्यातील वाडेगाव येथे मोठ्या प्रमाणात धुमाकूळ घालणाऱ्या 2 माकडांपैकी वनविभागानं एका माकडाला जेरबंद केलेलं आहे. गावात धुमाकूळ घातल्यानं गावकरी हैराण झाले होते. अखेर त्यांना जेरबंद केल्यानं गावकऱ्यांनी सुटकेचा श्वास घेतलाय. भंडारा जिल्ह्याच्या साकोलीतील मुख्य तलाव फुटला. तलाव फुटल्यानं 400 हेक्टरमधील पीक पाण्याखाली गेले. साकोली लाखोंदूर महामार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आलाय. हिंगोलीच्या कयाधू नदीवरील बंधारा फुटून शेतात पाणी घुसल्यानं शेतकऱ्यांचं नुकसान झालंय. शेतकऱ्यांनी नुकसान भरपाईसह बंधारा दुरुस्तीची मागणी केली आहे. नांदेडच्या ग्रामीण रुग्णालयामध्ये उंदीर महिला रुग्णाच्या अंगावर फिरत असल्याचा धक्कादायक प्रकार खरं तर समोर आलाय. कंधार येथील ग्रामीण रुग्णालयातला हा व्हिडिओ आहे. रुग्णालयातील महिला वॉर्डमध्ये उंदरांचा सुळसुळाट दिसत असल्यानं आरोग्य यंत्रणा किती ढिसाळ झाली आहे याचा प्रत्यय पुन्हा एकदा आलाय. आजपासून पुढील 10 दिवस धाराशिवच्या तुळजाभवानीचं दर्शन बंद ठेवलं जाणार आहे. मंदिर गाभाऱ्याच्या दुरुस्तीसाठी 10 दिवस दर्शन बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. पंढरपुरातील विठ्ठल रुक्मिणी मातेच्या मंदिरात चक्क पान, तंबाखू आणि गुटखा खाऊन थुंकत असल्याची धक्कादायक घटना महर्षी वाल्मिकी संघाच्या अध्यक्षांनी उघडकीस आणली आहे. त्यामुळे मंदिराचं पावित्र्य धोक्यात आल्याचा आरोप करत असं कृत्य करणाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार पुणे दौऱ्यावर आहेत. अजित पवारांनी पुण्यामध्ये अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त त्यांच्या पुतळ्याला अभिवादन केलं. पालघरमधील दादडे भावरपाड्यातील पालकांना विद्यार्थ्यांसह 2 किलोमीटर चिखल तुडवत शिक्षणाची वाट शोधावी लागते. शिक्षण घेण्यासाठी आम्हाला पक्का रस्ता द्या अशी मागणी या विद्यार्थ्यांनी केली आहे. निफाड सहकारी साखर कारखान्यामध्ये बिबट्याचा मुक्त संचार पाहायला मिळाला. निफाड कारखाना बिबट्यांचा अड्डा बनला असून या परिसरात नर मादीसह बिबट्यांच्या 2 बछड्यांचा वावर पाहायला मिळालाय आणि त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलंय. चंद्रपूर जिल्ह्यातील घुगुस येथे गेल्या 4 वर्षांपासून रेल्वे क्रॉसिंगवर रेल्वे उड्डाणपुलाचं बांधकाम सुरू आहे आणि त्यामुळे नागरिक हैराण झालेले आहेत. सततचे होणारे अपघात आणि वारंवार फाटक बंद राहत असल्यानं नागरिक आक्रमक झाले असून त्यांनी आंदोलनाचा इशारा दिलाय. पुण्यामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते सॉफ्टवेअर कंपनीचं उद्घाटन करण्यात आलं. पुण्यातील SB रोड या ठिकाणी अजित पवार यांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम संपन्न झाला. कृषी केंद्राकडून शेतकऱ्यांची अडवणूक केल्याच्या तक्रारी वाढत असल्यानं कृषी विभागानं कारवाईचा बडगा उगारलेला आहे. जळगावातील 3 कृषी केंद्रांचे परवाने रद्द करत 12 जणांचे परवाने निलंबित करण्यात आलेले आहेत. नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांचं नुकसान झाल्यास त्याची भरपाई मिळण्यासाठी पीक विमा योजनेकरता अर्ज करण्याची मुदत संपली आहे. बीड जिल्ह्यामध्ये 10 लाख शेतकऱ्यांनी या विमा योजनेसाठी अर्ज केले असून गेल्या वर्षीपेक्षा ही संख्या 7 लाखांनी घटलेली आहे. नाशिकहून त्र्यंबकेश्वरला जाणाऱ्या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडल्यानं त्र्यंबकेश्वरला जाणाऱ्या भाविकांचा प्रवास खडतर झालाय. कोट्यावधी रुपये खर्च करून बांधकाम विभागानं हा रस्ता नव्यानं तयार केलेला आहे. मात्र अवघ्या महिन्याभरात या रस्त्यावर खड्डे पडल्यानं या रस्त्याच्या कामाचा निकृष्ट दर्जा समोर आलाय. छत्रपती संभाजीनगर ते परभणी दरम्यानच्या रेल्वे मार्गाचं दुहेरीकरण, नागपूर ते इटारसी दरम्यान 4थ्या रेल्वे मार्गाची उभारणी यासह 11,169 कोटी रुपये खर्चाच्या 4 रेल्वे प्रकल्पांना मंजुरी दिलेली आहे. महाराष्ट्रातील 2 रेल्वे मार्गांसाठी 7,630 कोटी मंजूर करण्यात आले. संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज यांचं सन 2025 हे सप्तशतकोत्तर सुवर्ण महोत्सवी जयंती वर्ष आहे. येत्या 15 ऑगस्ट रोजी गोकुळ अष्टमीला संत ज्ञानेश्वर महाराजांची 750वी जयंती साजरी होते आणि या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निर्देशानुसार संपूर्ण राज्यात 2025 हे वर्ष माऊली महोत्सव म्हणून साजरं करण्याचं परिपत्रक जारी केलंय. जळगाव जिल्ह्यामध्ये शेतमजूर टंचाईच्या समस्येमुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना यंदा आपल्या शेती पद्धतीमध्ये मोठे बदल करावे लागतात. यंदा अनेक शेतकऱ्यांनी पारंपरिक कापसाऐवजी मका आणि सोयाबीनसारख्या पिकांना प्राधान्य दिलंय. मात्र या पिकांमध्ये मोठ्या प्रमाणात तण वाढत असल्यानं शेतकऱ्यांनी तणनाशकाचा मोठ्या प्रमाणात वापर सुरू केलाय. सोलापुरात जनहित शेतकरी संघटनेकडून थकीत बिलावरून प्रादेशिक सहसंचालक कार्यालयामध्ये अधिकाऱ्याला घेराव घालत आंदोलन करण्यात आलं. येत्या 8 दिवसात फसवणूक केलेल्या कारखान्यांविरोधात गुन्हे दाखल न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आलाय.
जळगावमध्ये महसूल विभागाच्या आदेशानुसार महसूल सप्ताह साजरा केला जाणार आहे आणि या उपक्रमात नागरिकांचे विविध प्रलंबित प्रश्न मार्गी लावले जाणार आहेत. जिल्हाधिकारी डॉक्टर आयुष प्रसाद यांनी ही माहिती दिली आहे.